संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या स्टँडिंग समितीच्या बैठकीमध्ये नोटा संघटनेच्या शिरेदारांची विविध विषयाच्या अभ्यास मंडळ आणि अकॅडमिक काउन्सिल म्हणजेच विद्या परिषदेच्या प्राधिकरणावर अविरोध निवड करण्यात आली। त्यामध्ये विद्या परिषदेत आंतरविद्या शाखेमधून डॉक्टर संजय देशमुख यांच्या रिक्त झालेल्या जागेवर डॉक्टर आशिष राऊत, शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अकोला यांची निवड करण्यात आली। डॉक्टर जीवन पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर कला आणि मानव विद्या शाखेमधून डॉक्टर गणेश मालटे, शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय चिखली यांची विद्या परिषदेवर निवड करण्यात आली। भौतिकशास्त्र या विषयाच्या अभ्यास मंडळातून डॉक्टर अजय लाड यांच्या रिक्त झालेल्या जागेवर डॉक्टर सुयोग मानकर, शिवाजीराव मोघे, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय केळापूर पांढरकवडा यांची निवड करण्यात आली आणि समाजकार्य अभ्यास मंडळामध्ये रिक्त झालेल्या जागेवर डॉक्टर अनिल देशमुख, महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ यांची निवड करण्यात आलेली आहे। निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नोटा संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेचे सचिव डॉक्टर प्रवीण रघुवंशी यांच्या नेतृत्वाला यशाचे श्रेय दिले। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर नोटा संघटनेचा 2022 मध्ये झालेल्या सिनेट आणि विद्याशाखेच्या निवडणुकीमध्ये 80% जागा प्राप्त करून निर्विवाद वर्चस्व अधोरेखित केलेले होते। तो आलेख सातत्याने वाढत आहे। या प्रसंगी नोटा संघटनेचे सिनेट सदस्य डॉक्टर प्रशांत विघे, डॉक्टर सुभाष गावंडे, प्राचार्य डॉक्टर देवेंद्र गावंडे, डॉक्टर नितीन टाले, नितीन चांगले, रवींद्र मुंद्रे, सुभाष गवई, संतोष बनसोड, कैलाश चव्हाण, अमोल देशमुख, डॉक्टर अविनाश बोर्डे, महेंद्र मेटे, सावंत देशमुख यांनी निवड झालेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे कौतुक केले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।